स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवतोय सोयाबीन पुलाव। छान असं आपण सोयाबीन पुलाव बनवतोय। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूया। पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी सोयाबीन घेतलंय आणि सोयाबीन आपल्याला भिजत ठेवायचं 10 मिनिटं पाण्यामध्ये। छान असं आपल्याला सोयाबीन भिजवून घ्यायचं। इथे मी एका बाउलमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे। इथे मी 2 वाट्या तांदूळ घेते। भिजत ठेवायचं आपल्याला तांदूळ पण अर्धा तास, म्हणजे पुलाव छान असा मोकळा होतो। 2 तास आपल्याला तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं। तर परत एक आपल्याला बाउल घ्यायचं। त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी ॲड करते 1 बटाटा। इथे मी 2 बटाटे कट करून घेतले। त्यानंतर शिमला मिरची घ्यायची इथे। त्यानंतर इथे मी 2 गाजर घेतले बारीक कट करून। ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं वाटाणा ॲड करायचं आपल्याला। इथे मी इथे ओला वाटाणा घेतला, तो ॲड करायचा याच्यामध्ये। याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू। त्या मसाल्यामध्ये मी इथे 1 चम्मच धना पावडर घेतली। त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा। थोडंसं लाल तिखट टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ॲड करू शकता। त्यानंतर इथे बिर्याणी मसाला घेतो अर्धा चम्मच। हे सर्व एकत्र मिक्स करायचं। याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घेते। ते छान असं मिक्स करून घ्यायचं। अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। तर इथं मी अद्रक लसूण थोडंसं जाडसर वाटून घेतलं, म्हणजे छान फ्लेवर येतो। आता हे सगळं हाताने एकजीव करायचं आपल्याला। झाल्याच्या नंतर अर्धा तास आपल्याला काही झाकून ठेवायचं। छान असं भिजून द्यायचं अर्धा तास। मिक्स झाल्याच्या नंतर इथे आपल्याला त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड करायचं। ते सोयाबीन छान असं निथळून घ्यायचं आपल्याला। त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आणि परत एकदा मिक्स करून एक अर्धा तास आपल्याला असंच भिजत ठेवायचं। ते छान असं एकत्र करायचं आणि अर्धा तास भिजून द्यायचं। पुलाव बनवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये तेल तापवून घेतलं आहे। इथे मी कुकरमध्ये पुलाव बनवते। तर सर्वात आधी आपण इथे जिरे ॲड करू। जिरे छान फुलल्याच्या नंतर इथे आपल्याला काही मसाले ॲड करायचे। तिथे मी खडे मसाले घेतले, दालचिनी, लवंग, मिरी आणि तमालपत्र आणि दगडीफूल घेतली। आता हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर याच्यामध्ये मी 1 कांदा ॲड करते। इथे मी 2 कांदे बारीक कट करून घेतले। आता हे छान असे परतून घ्यायचं आपल्याला। लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। कांदा परतून असताना याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या। थोड्यामध्ये कट करून घ्यायच्या हिरव्या मिरच्या। आता हे छान असं परतून घ्यायचं। कांदा परतला इथे मी 1 टोमॅटो घेतले कट करून। आता टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचं आपल्याला। तर टोमॅटो आणि कांदा परतून छान असं आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करू। जेवढं आपल्याला पुलावला पाहिजे त्या पद्धतीने ते 1.5 चम्मच मीठ ॲड करते। ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला, छान असं परतून घ्यायचे। ठीक आहे, आपले कांदा आणि टोमॅटो परतून झाले। त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची। त्यानंतर याच्यामध्ये आता आपण जे भिजत ठेवलं अर्धा तास सोयाबीन, बटाटे आणि शिमला मिरची ती लगेच त्याच्यामध्ये ॲड करायचे। ते पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि सर्व एकत्र मिक्स करून 5 ते 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं असं। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचे। आता छान असं मिक्स झाले। आता एक 5 ते 10 मिनिट आपण असंच ठेवू। त्यानंतर आपण तांदूळ ॲड करू। ते 5 ते 10 मिनिट आपले झाले। आता याच्यामध्ये आपण जे तांदूळ भिजत ठेवलं तर तो लगेच ॲड करायचं याच्यामध्ये ॲड करायचं। पूर्णपणे याच्यात टाकून घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं। छान असं मिक्स करायचं एकत्र। याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करू। हे मिक्स झाले, आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू। तर तांदळाच्या वरती राहिली पटच आपल्याला पाणी ॲड करायचं।
पाण्याच्या तांदळाच्या वरती थोडं पाणी राहील इतपत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर मी ते 2 ग्लास पाणी ॲड केलं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला शिट्टी काढून घ्यायची. तर 2 शिट्ट्यामध्ये भात होतो. आपण सर्वात शेवटी आपल्याला इथे कस्तुरी मेथी ॲड करायची आहे. तर कस्तुरी मेथी छान असतो आपल्याला चुरगवण्याच्या मध्ये टाकायची, छान फ्लेवर येतो कस्तुरी मेथीने. ते छान असं मिक्स करून आपण आता झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ. तिथे आपला पुलाव बनून तयार होईल. 2 शिट्ट्यामध्ये होतो पुलाव. तिथे आपला पुलाव बनवून तयार झाला. बंद कर नाही होत. तिथे आपला सोयाबीन पुलाव बनवून तयार झाला. पाहू शकता एकदम छान असं सोयाबीन पुलाव झाला. एकदम मोकळा असा पुलाव झाला. एकदम छान असा पुलाव तयार झाला. तर या पद्धतीने नक्की करा. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि खूप खायला पण खूप एकदम टेस्टी लागतो. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तिथे आपला सोयाबीन पुलाव बनवून तयार झाला. पाहू शकता एकदम मोकळा असा आपला सोयाबीन पुलाव झाला. तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी चव लागते. रेसिपी आवडल्यास